आज आपल्याला माधवबागच्या शुगर डाएटमधील इडली बनवायची आहे. हे इडली मिक्सिंग आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: हा कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची आहे, गाजर आहे, फ्लावर आहे, कोबी आहे, बिनीच आहे, पेस्ट आहे, कोथिंबीर आहे. हे सर्व घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं गॅसवरती तूप घेतलेलं आहे बघा. हे तूप करायचं आहे, गरम करायचं आहे. थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला. हे साहित्याचं प्रमाण आपण बघायचं आता हे कसं आहे. तर यामध्ये कमीत कमी 6 ते 7 इडल्या होतात. म्हणजे जसं मटेरियल वाढेल तसं ते इडल्या वाढल्या जातील, पण जास्त पण मटेरियल वाढायचं नाही. आता ही बघा आपण क्वांटिटी किती घेतलेली आहे, एवढीच घ्यायची आहे. आता तुपाला गरम झालेला आहे. आता आपण त्याला फोडणी द्यायची आहे. थोडंसं जिरा मोहरीची फोडणी द्यायची. हळद पण तूप टाकलेलं आहे. हे आपलं फोडणीचे नेहमीचे साहित्य. नेहमी तुम्ही फोडणीचे साहित्य वापरायचं आहे. सर्व भाज्या आपल्याला थोडी यांना फोडणी देऊन घ्यायचं आहे. कोथिंबीर आता टाकायची नाही आहे. सर्व भाज्या आपल्याला वापरून घ्यायच्या आहेत. आता आपल्या चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. थोडं टाकायचं, जास्त टाकायचं नाही. आता याला आपण थोडंसं वाफल्यासाठी झाकण लावलेलं आहे. 1 मिनिट ते 2 मिनिट पण ठेवायचं असतं आपल्या अशाला. म्हणजे थोडं त्या 50% भाजल्या पाहिजे, म्हणजे अशा स्टीम झाल्या पाहिजे त्याच्या. तर वाफलेलं दिसलं बघा आपल्याला. छान कलर पण आलेला आहे बघायला, सर्व भाज्या घातल्या कारणाने. दह्यामध्ये आपल्याला थोडासा लिंबू पिळायचा, म्हणजे थोडीशी चव येण्यासाठी. आता ही भाजी वापरत असताना त्याच वेळात आपल्याला इडलीचं भांडं तयार करायचं आहे. इडलीचं भांडं, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर इडलीचं भांडं पाणी घालून ठेवलेलं आहे असं. तर ही भाजी सगळी असे 50% भाजलेली आहे, सगळे पाठी झालेली आहे, शिजलेली आहे दिसतं आपल्याला. त्यावेळेला ह्याला गॅस बंद करून थंड गावी ठेवायची आपल्याला. आता ही थंड झाल्यानंतर पुढची प्रक्रिया करायची आपल्याला. पहिला थंड होण्यासाठी ठेवायची अशी आपण. आता आपल्या लक्षात येईल हे गार झालेलं आहे. एका भांड्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची. सर्व भाज्या घातल्यानं काय होतं आहे, आपलं पौष्टिक होतं सगळं. आता हे मिक्सिंग घेतलेलं आहे. हे सर्व मिक्सिंग आपल्याला एकत्र करायचं आहे. आता हलवत राहायचं त्याला, म्हणजे सर्व ठिकाणी ते इडलीचे पीठ जे आहे ते लागेल ते.
पण नेहमी इडलीपेक्षा ही इडली छान लागते. आपण याला मसाला इडली म्हणू शकतो. सर्व भाज्या घातल्यावरनं पौष्टिक होतं. तर मिक्सिंग मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता त्याला ओलसरपणा आला पाहिजे जरा. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आपल्या तर लक्षात यायला पाहिजे की आता मिश्रण झालेलं आहे सर्व. जेणेकरून त्या इडलीच्या भांड्यात ते असं इडलीसारखं बसलं पाहिजे, असं एवढंच पाणी घालायचं आहे. तर इडलीची प्लेट आहे त्यांना थोडंसं आपण ऑइल लावलेलं आहे खाली. आता या साच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. अंदाजे आपल्याला किती करायचं तर थोडं भरायचं इडली साईजच्या. टेपा इडल्या झालेल्या आहेत म्हणजे आपल्याला. भाज्याचं प्रमाण आपण बघितलेलंच असेल. तर मी 8 इडल्या होतात. तर भाजीचं प्रमाण कमी झालं तर इडलीचं प्रमाण परत कमी होणार. तर याला आपल्याला थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा. आकार चांगला दिसला असा करायचा, गोल असा, ओबड जबड न दिसता. आणि दिसायला पण इडली आपल्याला छान दिसते. आता यावेळी आपल्याला इकडे भांडं ठेवलेलं आहे. तर पाण्याला तर वाफ यायला लागलेली आहे. तर ही भांडी आपल्याला आधी घालायला पाहिजे. त्याचा आपण याच्यावरती झाकण लावायचं आहे. आता या 10 ते 15 मिनटे कुकिंगला वेळ लागतो आहे. पण असं कमी स्टीमवरती ठेवलेला आहे गॅस. 15 मिनिटानंतर आपण बघायचं याला. आता आपल्याला 15 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. ही भांडी त्याला काढून घ्यायचं इकडे. गार करायसाठी ठेवायचं आपल्याला बाहेर काढून. त्याला गार करून ठेवायचं आपल्याला आता असेच. आता हे इडली आपल्या गार झालेल्या आहेत. त्याला आपण काढायचं तसं लूज करून घ्यायच्या अशा. आपण काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तयार झालेले आहे. आपल्याला आता चटणी बनवलेली आहे. याची टमाटर चटणी आहे. आपण डाएटची इडली खाऊ शकतो आपण.